गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तम् सच्चिदानंद विग्रहम् पूर्ण ब्रह्म परानंदम् ईशं आनंदवल्लभम्। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपण अमृतानुभवामधलं सद्गुरु वंदन बघतोय। हे सद्गुरु वंदन श्री ज्ञानदेवांनी विविध प्रकाराने केलेलं आहे आणि हे सद्गुरु वंदन करताना माऊली अगदी भारावून गेलेली आहे। त्यामुळे सगळे दृष्टांत देत देत आपल्या अवर्णनीय अशा सद्गुरूंना शब्दामध्ये वर्णित करायचा प्रयत्न करतायत, शब्दामध्ये बंदिस्त करायचा प्रयत्न करतायत। पण कितीही वर्णन केलं तरी ते आपल्याला वर्णन करता येत नाही याची जाणीव मात्र त्यांना निश्चितपणे कुठेतरी होतीये। आता हे सगळं करत असताना ते वर्णन कितीही केलं असलं तरी ते आपल्याला अंतर्मुख होऊन अनुभवायचं आहे हेही तितकंच खरं आहे। तेव्हा दर्पणे बिन डोळा आपुले भेटीचा सोहळा हे गुरु शिष्यांचं जे नातं आहे ते अंतर्मुख झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही। म्हणून दृष्टी आत मुरडून घ्यायला हवी हेही त्यांनी त्यावेळेला सांगितलं। आणि निवृत्ती जया नाव असं म्हणून ते अहम ममचं वस्त्र टाकलेले, मलविक्षेप आवरणाचं घरदार सोडलेले असे हे खूप मोठे निवृत्ती सम्राट, अनभिषिक्त सम्राट आहे असं त्यांनी सांगितलं। आणि त्यांचा मी सेवक आहे आणि त्या स्वानंद साम्राज्याचे जे चक्रवर्ती आहेत ते माझे सद्गुरू आहेत अशा प्रकारे त्यांनी सगळं वर्णन केलं। आणि हे सद्गुरूंचं वर्णन करताना त्यांनी देहरूपामध्ये असलेल्या दृश्य स्वरूपातल्या निवृत्तीनाथांचंही वर्णन केलं आणि आता ते तत्वाचं वर्णन करतायत। त्यामुळे हे तत्वाचं वर्णन करताना ते नेहमी परब्रह्म तत्व आणि सद्गुरू हे दोन वेगळे नाहीच आहेत, हे एकच आहेत खरं म्हणजे। पण परब्रह्म आमच्यासाठी खाली आलेला आहे, अवतार घेतलेला आहे म्हणून ते आम्हाला दृश्य स्वरूपात दिसतंय। पण आता मात्र ते पूर्णपणे तत्व स्वरूपात कसे आहेत याबद्दल हे शेवटी सगळं सांगतायत। आणि ते सांगताना ज्ञानेश्वर माऊली ह्या ओवीमध्ये 71व्या ओवीमध्ये, आपल्या 70 मागच्या वेळेला झालेल्या आहेत, 71व्या ओवीमध्ये असं सांगतात, वाचोनी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीचे बोधे आणि जे तैसा वादे निवृत्ती नव्हे। वाचोनी प्रवृत्ती विरोधे, प्रवृत्तीच्या विरोधा वाचून निवृत्तीचा बोध होत नाही असं आपण म्हणतो। आता व्यवहारात काय आहे की मी नोकरी करत होते, आता मी निवृत्त झाले असं मी म्हणते ना। म्हणजे काहीतरी होतं आधी आणि आता ते नाही म्हणून मी त्यातनं निवृत्त झाले। म्हणजे आधी प्रवृत्ती होती आणि आता मी त्यातनं निवृत्त झाले म्हणून प्रवृत्ती नाही, मी आता निवृत्त झाले असे वृत्तीच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं। पण इथे जर बघितलं तर वाचोनी प्रवृत्ती विरोधे अशी कोणती प्रवृत्ती या माझ्या सद्गुरूंमध्ये नव्हतीच। या प्रवृत्ती निवृत्ती हा म्हणजे जे सापेक्षता आहे ती माझ्या सद्गुरूंमध्ये नव्हतीच। ती तर्काने सिद्ध केले वगैरे अशी ही निवृत्ती नाहीच आहे की पूर्वी होतं आता नाही, मग पूर्वी असं होतं मग आता असं नाही म्हणून ते निवृत्त झाले असं नाहीये। त्यांचं निवृत्ती हे नाव आहे आणि त्या नावातच सार्थकता आहे। ते निवृत्ती साम्राज्याचे चक्रवर्ती आहेत आणि निवृत्ती रत्नांची स्वयंभू शोभा आहेत। हे सगळं आपण पाहिलेलं होतं। काहीही नाही या काही नाही या वृत्तीतून राणी व ते भोगत आहेत, कारण काहीही नसण्यातच सुख असतं असं म्हटलं जातं। कारण संपत्ती आहे, पैसा आहे की ते पुन्हा सांभाळायची जबाबदारी येते, पण काहीही नसण्यातच सुख असतं
असं उपनिषदांनी सांगितलेलं आहे. काहीही नसण्यात कौपीनवंता खलु भाग्यवंत असं म्हटलं जातं. पण तसंच कम म्हणजे खम आणि खम म्हणजे कम. कम म्हणजे सुख आणि खम म्हणजे पोकळी. म्हणजे काहीही नसणं. पोकळी म्हणजे काय? काहीही नसणं. हे काहीही नसण्यातच सुख आहे. आणि तसंच ह्या निवृत्तीनाथांचं नाव फक्त निवृत्ती आहे. पण त्यांच्यामध्ये आधी काही होतं आणि आता त्याला विरोध करून ते निवृत्त झाले असं म्हणता येत नाही. ते मुळातच निवृत्त होते. म्हणजे ते नाव त्यांना सुशोभितच होतं. ह्या काही नाही याच निवृत्तीमध्ये ते पहिल्यापासून आनंदामध्ये राणी व भोगत आहेत. म्हणजे आनंदात आहेत ते. कारण असोनी नसणे नसोनी असणे हे जे आपण मागे बघितलं होतं ना, ते म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही, देही असून विदेही. हे जे आहे तीच त्यांची मुळातली प्रवृत्ती आहे. त्यामुळे प्रवृत्तीला विरोध करून निवृत्त झाले असं काही म्हणता येत नाही. आणि त्यामुळे ह्या सगळ्या याच्यामध्ये आपणा देऊन राती दिवसा आणि उन्नती प्रवृत्ती वारी निवृत्ती नव्हे तैसा. म्हणजे इथे सुद्धा त्यांनी एक एक दृष्टांत हळूहळू द्यायला आपल्याला सुरुवात केलेली आहे. आता हे दृष्टांत बरोबर त्या निवृत्तीला कसे लागू पडतात, म्हणजे माझ्या त्या सद्गुरूंना कसे लागू पडतात ते त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या पातळीवरनं सांगितलेले. ही ज्ञानाची पातळी ज्ञानदेवांची अतिशय उच्च आहे. त्यामुळे आपल्याला त्यातनं अर्थ काढताना कसे त्यांनी लिहिले असतील यासाठी बऱ्याच जणांचे वेगवेगळे जे काही त्यांनी सांगितलेलं असतं ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं असतं. जो तो आपापल्या पद्धतीने त्याचे तर्क करत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने हे सांगितलं जातं. पण तरी मुळात सांगायचं हेच आहे की ते तत्व स्वरूप आहे. हे जे निवृत्ती आहेत हे तत्व स्वरूप आहेत, परब्रह्म स्वरूप आहेत आणि ते तत्व म्हणजेच परब्रह्म तत्व आहे. अशा पर्यंत त्यांनी हे सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी दृष्टांत जो दिलेला आहे तो आपणा देऊन राती दिवसा आणि उन्नती हा दृष्टांत आहे. आणि मग ते निवृत्तीनाथ कसे आहेत त्यांच्याबद्दल पुढच्या ओळीमध्ये सांगितले. प्रवृत्तीवारी निवृत्ती तैसा नव्हे, म्हणजे असा पण नाहीये तो, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आपण जेव्हा आपण म्हणतो की आता रात्र आली वगैरे, रात्र आणि दिवस असे ह्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेले. रात्र जेव्हा, मी काय म्हणते ते नीट लक्षात घ्या, रात्र जेव्हा सूर्याला आपलं सर्वस्व देऊन टाकते तेव्हा दिवस होतो. रात्र आपलं सर्वस्व सूर्याला देऊन टाकते तेव्हा दिवस होतो. कारण आधी रात्र असते आणि रात्रीचा पूर्ण संहार झाला की सूर्याची किरण पडायला लागली की तिचा संहार होतो की नाही हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे सूर्याची किरण उगवताच रात्र संपायला लागते. पण त्याचं इतकं वेगळं स्वरूप त्यांनी दाखवलं की रात्र जेव्हा आपलं सर्वस्व सूर्याला देते तेव्हाच दिवस होतो. तेव्हा सूर्याच्या किरणांनी तर दिवस प्रगट व्हायला लागतो. हा उन्नतीचा दिवस सुरू होतो. आपल्या प्रगतीचा दिवस सुरू होतो. म्हणून प्रत्येक दिवस हा आपल्या प्रगतीचा दिवस असला पाहिजे, उन्नतीचा दिवस असला पाहिजे. सद्गुरु स्वरूपाला जाणण्यामध्ये सुद्धा आपण उन्नती केली पाहिजे. म्हणजे हा उन्नतीचा प्रगतीचा दिवस सुरू होतो. अज्ञानाचा नाश होऊन आत्मज्ञान प्राप्त होतं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे सद्गुरु कृपेने काय काय होतं आणि ते परब्रह्म तत्वामुळे काय होतं हे सांगितलेलं आहे. आता रात्री जे जग सगळं सगळं जग जे असतं ते रात्री ह्या सगळ्या कामाच्या बापातनं रहाटगाडग्यातनं शांतपणे विश्रांती घेतं. बरोबर ना? आता हे सगळे शांतपणे विश्रांती घेतं. पण या तात्पुरत्या मिळालेल्या निवृत्तीचा, ही त्यांची निवृत्ती आहे की नाही. रात्री जेव्हा सगळेजण शांतपणे झोपतात त्यांच्या कामातनं ते निवृत्त होतात, त्यांच्या विचारातनं ते निवृत्त होतात. स्वप्न वगैरे नाही, शांत झोपतात तेव्हा. मग हे सगळं निवृत्त होत जातात. म्हणजे हे सगळं जे ते निवृत्त झालेले असतात ही बाकीची लोक, त्याचं हरण दिवस उजाडताच होतं. आता दिवस उजाडल्यानंतर साहजिकच त्यांना आपापल्या कामाला लागायला लागतं. म्हणजे त्यांच्या त्या निवृत्तीमधनं ते प्रवृत्तीमध्ये येतात. रात्रीची झोप
म्हणजे सगळ्या कामातनं निवृत्ती होते आणि दिवस उजाडताच पुन्हा त्यांची प्रवृत्ती सुरू होते. पण रात्र आणि दिवस यांच्या बाबतीमध्ये सूर्याचं धोरण पक्षपाती आहे, असं त्यांनी इथे मुद्दा मांडलेला आहे. एकाचं हरण केल्याशिवाय तो दुसऱ्याची उन्नती करूच शकत नाही. रात्रीचं हरण केल्याशिवाय तो दिवसा या सर्व लोकांची उन्नती करूच शकत नाही. असं जे आहे ना, ते एकाचं हरण केल्याशिवाय दुसऱ्याची उन्नती करू शकत नाही. अगदी माणसांची, पशुपक्ष्यांची निवृत्ती सुद्धा हा सूर्य बळजबरीने हिरावून घेतो. त्यांना पुन्हा प्रवृत्तीला लावतो. दिवस उजाडला की सगळी कामं करायला जावं लागतं, नोकरीला जावं लागतं, पशुपक्ष्यांना धान्य कण मिळवायला, अन्न कण मिळवायला जावं लागतं. असं सगळं हा सूर्य करतो. हा पक्षपाती आहे. कारण तो रात्रीचं सुद्धा काय करतो, आधी हरण करतो, तेव्हाच आपला दिवस प्रगट करतो. म्हणजे ही पक्षपाती नाही, तिच्याकडनं सगळं घेतो, तेव्हाच तो दिवस करतो. आणि बरं दिवस करतो तेव्हा जे शांतपणे निवृत्तीमध्ये झोपलेले आहेत, सुषुप्ती अवस्थेमध्ये, सुषुप्ती वना माझी झोपून जावे असे हे सगळे शांतपणे झोपले, त्यांना मात्र उठवतो आणि त्यांचंही हरण करतो. म्हणजे हा कुठेतरी एकाचं हरण केल्याशिवाय दुसऱ्याची उन्नती करू शकत नाही. अशा रीतीने त्यांनी हा वेगळ्या पद्धतीने मांडलेला दृष्टांत आहे. आता या ह्याच्यामध्ये ते पुढे काय सांगतात, आमचे निवृत्तीनाथ तसे नाही. निवृत्तीनाथ आमचे तसे नाही. ते एकाच्या उन्नती करायची असेल तर दुसऱ्याचा नाश करायचा, दुसऱ्याचं हरण करायचं, असे करणारे आमचे निवृत्तीनाथ नाही आहेत हो. सूर्यापेक्षा सुद्धा तेजस्वी आहेत. प्रवृत्ती आणि निवृत्ती हा परस्पर विरोधच त्यांच्या ठिकाणी नाहीये. ते निखळ निवृत्ती आहेत आणि त्यामुळे ते सूर्यासारखे पक्षपाती नाहीत. प्रवृत्ती, वारी, निवृत्ती असे नाहीत. एकाचं ओढून घ्यायचं, दुसऱ्याला द्यायचं, दुसऱ्याचं ओढून घ्यायचं, पहिल्याला द्यायचं, असं नाही. हां, पण ते सत्शिष्याच्या वृत्तीचं मात्र हरण करतात आणि त्यांनाही निवृत्त करतात. पण एकदा निवृत्त केलं की मग ते मात्र त्याच्या आजूबाजूला सुद्धा जात नाही, कारण तो त्यांच्यातच सामावून जातो. असे हे निवृत्तीनाथ आहेत. म्हणजे हे जे निवृत्तीनाथ आहेत, हे सत्शिष्यांचं त्यांच्या वृत्तींचं हरण करतात आणि त्यांनाही आपल्यासारखंच एकरूप करून घेतात, निवृत्त करून घेतात. आणि हे निवृत्त ज्या वेळेला केलं जातं तेव्हा त्यांना आत्मज्ञान होतं. अशा पद्धतीने त्यांनी हा दृष्टांत दिलेला आहे. म्हणजे इथे मूळ स्थितीचं विवरण, म्हणजे मूळ स्थितीचं, आता आपण ज्ञान अज्ञान या दृष्टीने जर बघितलं तर जी आमची मूळ स्थिती आहे, आमची मूळ स्थिती अज्ञानाची आहे. आणि ही अज्ञान म्हणजे आम्हाला विस्मरण होतं. देहाचं विस्मरण होत नाही, देवाचं विस्मरण होतं. आणि हे देवाचं विस्मरण म्हणजे रजनी आहे. तिला दूर सारून स्वरूपाचं ज्ञान होणं म्हणजे प्रवृत्तीतून बाहेर पडून आपणही निवृत्त होऊन, अंतर्मुख होऊन ज्ञान प्राप्त करणं, आत्मज्ञान प्राप्त करणं म्हणजेच ज्ञानाचा उदय आहे. तो आपला सूर्योदय आहे आणि तो सूर्योदय म्हणजे आपल्या जीवनाची उन्नती आहे. हे इथे त्यांनी सांगितलं. ती उन्नती आमचे सद्गुरू करतात आणि ती एकाची केली दुसऱ्याची नाही असं नाही. जो जो त्यांच्यापर्यंत येतो त्यांच्यापर्यंत येतो, म्हणजे त्या स्वरूपाला जाऊन भिडतो, त्या तत्वापर्यंत जाऊन पोहोचतो, त्याला ते आपलंसच करून घेतात, असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बरं, हे 73व्या ओवीमध्ये ते असं म्हणतात, ओपसराचे बळ घेऊन मिरवे कीळ, ओपसर याचे बळ घेऊन मिरवे किळ, तैसे रत्न नव्हे निखिळ चक्रवर्ती हा. ओपसराचं बळ म्हणजे काय, तर रत्नाचं म्हणजे आपण अंगठीमध्ये जो खडा वगैरे घालतो ना, त्या अंगठीमध्ये जो खडा घातला जातो त्याचं तेज वाढण्यासाठी त्या कोंदणाच्या मागच्या बाजूला एक असा चकचकीत पत्रा लावतात. म्हणजे चांदीची पट्टी म्हणा किंवा ज्या रंगाचा खडा असतो त्याच रंगाची चांदीची पट्टी, थोडा रंग देऊन ती त्याच्या मागे बसवतात. ती बसवली की त्याच्यामध्ये त्या
ते जे तेज असतं ते त्या खड्यामध्ये जातं आणि त्याचं तेज आणखीन वाढतं. अशा पद्धतीने ते केलं जातं. आता इथे काय आहे, की हा जो खडा आहे इथे अंगठीतला, तो काय करतो, ते ओपसराचं बळ घेतो. त्याला ओपसर असं म्हणतात. ती जी पट्टी बसवतात त्याला. तर ती जी आहे, तिचं उष्ण सामर्थ्य तो घेतो ना, ती पट्टी काढली की याचं तेज कमी होतं. पण पट्टी असेपर्यंत त्याचं तेज मात्र उत्तम राहतं. हे त्याचं सामर्थ्याचं तेज ते उष्ण घेत असतं, म्हणून ते रत्न जास्त तेजस्वी होतं. आमचे जे सद्गुरू आहेत, ते हे तेज वाढवणारे सद्गुरू नाहीत. ते असं दुसऱ्याकडनं सामर्थ्य घेऊन तिसऱ्याला द्यायचं, असं करणारे आमचे सद्गुरू नाहीयेत. तर आमचे सद्गुरू स्वसंवेद्य आहेत. ते स्वसंवेद्य आहेत. निवृत्तीचा हा महामणी आहे. त्यामुळे ते सम्राट असल्यामुळे, राणी व उपभोगणारे असल्यामुळे हे रत्न जे आहे, ते त्यांच्या स्वबळावर तेजस्वी होणारं रत्न आहे. निवृत्ती रत्नांची स्वयंभू शोभा आहे. त्यामुळे हे स्वयंभूच त्यांच्यातनं तेज प्राप्त झालेले जे ब्रह्मतेज आहे. ज्ञान झाल्यावर मिळणारं जे ब्रह्मतेज आहे, ते ब्रह्म वर्चसाचं तेज आहे. ते यांच्याकडे आहे. ते स्वसंवेद्य आहे. त्यांना दुसऱ्या कोणाची मदत घ्यावी लागत नाही. त्या ओपसरासारखं बळ घेऊन दुसऱ्याला मिरवावं लागत नाही. पण उष्ण सामर्थ्य घ्यावं लागत नाही. कारण हा निवृत्ती राज्याचा चक्रवर्ती सम्राट आहे. आणि त्यामुळे ते निवृत्ती संग निसंगातीत आहेत. म्हणजे संघ आपलं हे झालेलं आहे, की संघ म्हणजे काय, तर हे सगळे व्यावहारिक संघ आम्हाला जोडलेले असतात ते. हळूहळू आम्ही तेही संघ सोडायला सुरुवात करतो आणि आम्ही निस्संग होतो. पण निस्संग केव्हा होतो? मी हे सोडलं, मी ते सोडलं, मी अमकं केलं, मी अहम ब्रह्मास्मी, हा मी पण जेव्हा सोडतो, तेव्हा आपण निस्संग होतो. आणि हे तर आमचे सद्गुरू असे संग निस्संगातीत आहेत. त्यांना संघही नाही, निस्संगही नाही, त्याच्याही पलीकडे गेलेले असे वृत्तीच ज्यांच्या ठिकाणी निर्माण होत नाही, असे हे त्या खरं जर म्हटलं तर पुढची उपमा आहे, पण त्याआधी सांगावं लागतं, यदक्षर मनाख्येयम आनंद मज केवलम, असे हे स्वयंभू स्वसंवेद्य असे आमचे सद्गुरू आहेत. त्यामुळे त्यांना दुसऱ्या कुणाचं सहाय्य घेण्याची गरजच नाहीये, कारण तेच ब्रह्मतत्व आहे. आणि ते जर ब्रह्मतत्व आहे, तर ब्रह्मतत्व बाकीचं निर्माण करतं, बाकीच्यांची प्रगती करतं, बाकीच्यांना बळ देतं. त्याला स्वतःला दुसऱ्या कुणाचंही बळ घेण्याची गरजच पडत नाही. अशा तऱ्हेने त्यांनी हे सांगितलेलं आहे. इथे आणखीन एक मानसीताई कणेकर म्हणून आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये मागे आपण याचा एकदा उल्लेख केलेला आहे. तो पुन्हा एकदा इथे करावासा वाटतो. त्याचं शिवशक्ती समावेशन मध्ये आपण तो केलेला आहे. ते नमन करताना. त्या मानसी कणेकर असं म्हणतात, ते आपण श्रीयंत्राचं त्यावेळेला उदाहरण दिलं होतं. आणि इथे हे ज्ञानदेवांना असं सांगायचंय, की सिंहासनावरच्या श्रीचक्रामधला जो बिंदू आहे, त्या बिंदूमध्ये चारुस्थळी वास करणारे आमचे सद्गुरू आहेत. सेंट्रल, सगळ्याचा मध्य बिंदू, त्यातनं सगळं निर्माण होणार जे आहे ते बाहेर निर्माण होणार आहे. त्यामुळे बिंदू जो आहे, चारुस्थळी वास करणारे हे सद्गुरू आहेत. आपण त्यावेळेला बघितलं होतं, थोडस रिवाईव्ह करूया, की बिंदू म्हणजे त्या श्रीचक्राची नाभी आहे. आणि ती नाभी हा पूर्ण शंभू आहे. आणि तेच जर बघितलं तर आपल्या इथल्या सहस्र चक्रातलं जे ब्रह्मरंध्र म्हणतात, ते हाच आहे. ते उघडलं की संपलं, सद्गुरु कृपा आणि निवृत्ती मार्ग दोन्ही साध्य होतं. आणि अमृतानुभवामध्ये जे चारू स्थळ, असं चारुस्थळी एकाहारी एकांगी, ते जे म्हटलेले ते म्हणजे हा बिंदू आहे. त्या नाभी चक्राची त्या श्रीयंत्राची जी नाभी आहे, मध्यबिंदू. आणि निसंग शक्तीच्या या भोवती त्रिविध शक्तींचे त्रिकोण आहेत. आता हे त्रिकोण सुद्धा एकमेकांना जोडलेले आहेत. त्यामुळे ती जी बिंदू मध्ये जी शक्ती आहे ना, तीच या सगळ्यामध्ये पसरत असते. त्याच्या एका असण्यावर असतची असे,
या एका असण्यावरती, त्या बिंदूवरती जी त्रिविध शक्तींचा सत्वरजतम त्रिविध शक्तींचे जे त्रिकोण जोडलेले आहेत, त्यातला पायाभूत जो भाग आहे, म्हणजे आपला पाया आहे. त्रिकोण म्हणजे समद्विभुज त्रिकोण जर घेतला तर खाली पाया असतो आणि वरती दोन भुजा असतात त्याला, आणि त्या सारख्या असतात. आता इथे हे जे पायाभूत आहे ना, ते त्यांचं असत असणे, असतची असे, हे परब्रह्माचं निरूपण किंवा ते तत्व असं त्यांनी सांगितलं ते आहे. आणि त्याच्या ज्या दोन रेषा आहेत ना, त्या खरं म्हणजे स्वप्नाभासामध्ये तो दोन झाला. म्हणजे एकाचा दोन झाला. मी अहम, त्या अहम मधनं जे स्पंदन निर्माण झालं ती माया, माया म्हणूया किंवा ती शक्ती त्याची. आणि हे जे दोन आहेत ना, ते स्वप्नावभासात तयार तो दोन झाला, तोच झाला, दुसरं कोणी नाही, त्याचा तोच दोन झाला. आणि मग हा जो समद्विभुज त्रिकोण आहे, ते एकाच प्रेमाचा आस्वाद घेणार दैवी युगुल असं आपण म्हटलं होतं. या श्रीयंत्रामधलं जर आपण बघितलं तर या श्रीयंत्रामधले जे ऊर्ध्वगामी 4 त्रिकोण आहेत, ऊर्ध्वगामी त्रिकोण 4 आहेत, हे देवीच्या गळ्यातला असणारा ताईत प्रियू, म्हणजे हा प्राणेश्वर, म्हणजे हा परब्रह्मतत्व, हे ते ऊर्ध्वगामी आहेत. आणि 5 अधोगामी जे आहेत ते प्राणेश्वरीचे आहेत. कारण अधोगामी आणि ऊर्ध्वगामी असे हे आहेत. म्हणजे 4 वरती जाणारे आणि 5 खाली येणारे, 4 देहांचं निरसन करणारे आणि पंचभूतांमध्ये रमणारे 5 खाली आहेत आणि 4 वरती जाणारे आहेत. यांचं जे एकत्रीकरण आहे ते त्रिकोण किती मोजायला गेलं तर काहीतरी चुकतंच. आपल्यासारखे म्हणजे माझ्यासारखे निंबोते मोजायचा प्रयत्न केला, पण पुन्हा कुठेतरी काहीतरी गडबड होते. पण तज्ञांनी असं सांगितलेलं आहे की हे 43 त्रिकोण एकमेकांमध्ये इतके मिसळलेले आहेत, ते वेगळे भासतात पण वेगळे नसतात. अशा पद्धतीने ते जे लावण्य आहे श्रीयंत्राचं, त्याचे जे बिंदू आहे ते परब्रह्म तत्व आहे, ते ब्रह्मरंध्र आहे, आपल्यातलं पिंडी ते ब्रह्मांडी, याप्रमाणे असं जे ब्रह्मरंध्र जे आपलं आहे किंवा जे बिंदू आहे, तो बिंदू म्हणजे माझे सद्गुरु आहेत, तेच निवृत्तीनाथ आहेत. अशी अलौकिक निवृत्ती त्यांना प्राप्त झालेली आहे. आणि त्याचं वर्णन करताना, हे सांगताना त्यांना असं वाटलं असेल कदाचित की आपण फार जड सांगतोय, त्यामुळे आपलं शब्द स्पर्श रूप रस गंध याच भावनेमध्ये येऊया, म्हणजे सर्वसामान्य आमच्यासारख्या अज्ञानी लोकांना कळेल. म्हणून पुढचे जे दाखले दिलेले आहेत, त्यांनी दृष्टांत दिलेले आहेत, ते मात्र त्यांनी या पद्धतीने दिलेले आहेत. पण हे सद्गुरू जे आहेत ना, एक सहज जाता जाता गोष्ट सांगते, असं एक थोडक्यात गोष्ट सांगते की हे सद्गुरू जे आहेत ना, ते सद्गुरू शिष्याच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान विज्ञान या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या सद्गुरूमुळे साधल्या जातात. म्हणून जेव्हा आत्मज्ञान होण्यापूर्वी सद्गुरु कृपा ही अत्यंत महत्वाची असते असं सांगितलं जातं. ह्याच्याबद्दल एक गोष्ट विद्यानंदांच्या ह्याच्यामध्ये, स्वामी विद्यानंद त्यांच्या पुस्तकामध्ये अमृतानुभवातले अद्वैत दर्शन असं त्या पुस्तकाचं नाव आहे. तर त्याच्यामध्ये एक ही गोष्ट मी वाचली होती, ती उतरवून घेतली थोडक्यामध्ये. तर एका खोलीमध्ये हे गुरु महाराज जे आहेत ते गडद अंधारामध्ये झोपलेले होते. बघा ना, हे 3 ज्ञान अज्ञान ज्ञान आणि विज्ञान हे कसं गुरूंच्या कृतीमुळे साधलं जातं, कृपेमुळे साधलं जातं, त्याचं आपलं आपल्या भाषेत दिलेलं उदाहरण आहे, आपल्याला समजावं अशा तऱ्हेने. अगदी गडद अंधारामध्ये ते सद्गुरू झोपलेले होते. एक शिष्य त्यांचं दर्शन घेण्यासाठी आला आणि दर्शन घेताना त्या अंधाऱ्या खोलीमध्ये ते आहे तेवढं कळलं म्हणून आत शिरला. हो, पण इतका अंधार होता, इतका अंधार होता, अज्ञानाचा अंधार. त्यांनी चाचपडून पाहिलं, काही समजत नव्हतं, पण चाचपडून तो धरून, आपण नाही का अंधारातनं दिवे गेल्यावर जातो तसं, त्याच्या लक्षात आलं, हा हा हे टेबल आहे वाटतं, टेबल आहे, मग काय खुर्ची आहे असं त्याच्या लक्षात आलं. आणि मग नंतर तो पुढे पुढे गेला, तसं त्याच्या लक्षात आलं की इथे पलंग दिसतोय बर का. आणि मग त्याने हळूच हात फिरवून बघितलं त्या पलंगावरनं, तर त्याला ते शरीर लागलं.
आम्ही अजून देहबुद्धीमध्ये असतो आणि सद्गुरू देहबुद्धीमध्ये येऊनच आम्हाला हे कृपा प्रसाद देत असतात. म्हणून त्यांनी त्या शरीरावरनं हात फिरवला, ते शरीर त्याच्या हाताला लागलं आणि आनंदाने तो म्हणला, हेच ते, हेच ते, हेच ते, हेच ते, म्हणजे हेच ते परब्रह्म तत्व. आणि त्यावेळेला त्या सद्गुरूंना जाग आली. सद्गुरूंना जाग आली म्हणजे ते तत्व त्याच्यामध्ये जागृत झालं. त्यांनी त्याला त्याची स्वतःची ओळख करून दिली. हे अज्ञानातून तो ज्ञानाकडे गेला. श्री गुरूंनी त्याला दर्शन देताच तो तिथनं निघून गेला. आता ते ज्ञान मिळालं, या 3 गोष्टी त्यांनी साध्य केल्या, कारण त्यांनी त्याला दर्शन दिलं. ज्ञान, आत्मज्ञानाचा प्रकाश आतमध्ये निर्माण झाल्याबरोबर बाहेर किती का अंधार असे ना, पण त्याच्या हृदयामध्ये जो आत्मप्रकाश जागृत झाला, स्वसंवेद्य सद्गुरूंचा प्रकाश झाला, तेव्हा त्याच्या ज्ञानाचं विज्ञान झालं. या 3 गोष्टी साध्य होतात. गुरु कुठे आहेत, खोलीत काय काय वस्तू आहेत याची त्याला काही माहिती नव्हती. गुरु पलंगावर झोपले असतील ही कल्पना त्यांनी शास्त्राच्या आधारे केली. हे शास्त्राचं ज्ञान त्याला झालं होतं. हा सगळा अज्ञानाचा भाग आहे. शास्त्राचं ज्ञान सुद्धा अज्ञानच आहे, कारण ती शब्द ज्ञान आहे. आणि मग एक एक वस्तू हाताला लागली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे सद्गुरू आहेत. आणि मग हे सद्गुरू आहेत म्हटल्यावर त्याला ज्ञान झालं आणि अंतर्ज्ञानाने त्यांनी हे सगळं आपली साधना करून ज्ञानाचं विज्ञान केलं. ते अज्ञान होतं ते निश्शेष झालं. हा आध्यात्मिक संदेश आहे, सिद्धांत आहे. आणि मग ज्ञान जे असतं ते अज्ञानी माणसाला सुद्धा त्याच्यामध्ये स्थिर झाल्यावर ज्ञानरूपच करून टाकतं. ते हे आमचे सद्गुरू आहेत. स्वप्रकाशे तैसा दावी द्वैताभास तरी एकत्वास मुके ना जो, असं त्यांनी त्यांच्या ओव्यांमध्ये म्हटलेलं आहे. असोनी उघड पडे ना जो दृष्टी, लोपते त्रिपुटी पाहो जाता. इथे त्रिपुटी संपूनच जाते. असोनी सर्वत्र नाही स्थानमान, प्रकाशी आपण आपणा जो. अशा पद्धतीने ते सगळं त्यांनी ओव्यांमध्ये शब्दबद्ध केलेलं आहे. हा अमृतानुभवाचं अद्वैत दर्शन जे आहे ते ओव्यांमध्ये त्यांनी केलेलं आहे. स्वरूपानंदांनी जे केलेलं आहे त्याचं विद्यानंदांनी विवरण केलेलं. अशा प्रकारे हा सद्गुरू आपल्याला हे दर्शन देत असतो. पण आम्हाला समजायच्या दृष्टीने ते अवघड जातं. म्हणून शब्द स्पर्श रूप रसगंध या पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगितलंय. ती 74वी ओवी आहे. त्या 74व्या ओवीमध्ये ते म्हणतात, गगनसुनी पोटी. आता आपले दृष्टांत म्हणजे बघा, पंचमहाभूतांचे, निसर्गातले असेच दिलेले आहेत, कारण ते काही बदलणार नाही. म्हणजे ते बदलतं पण त्यातलं मागचं तत्व बदलत नाही. म्हणून त्यांनी ते त्यावेळेला दिलेले आज सुद्धा उपयोगी पडतात. मग हे जे आहे मागं त्यांनी म्हटलं होतं बघा, आपण थोडे मागचे रेफरन्स घेतले की हे आत्ताच हे तत्व आपल्याला उलगडून जातं. आकाश हे सावयव असं आधीच्या ओव्यांमध्ये म्हटलेलं आहे. हे आकाश सुद्धा बंदिस्त झालेलं आहे, शब्दगुणाने बंदिस्त झालेलं आहे. आणि त्यामुळे अज्ञान आहे त्याचं गुणान, म्हणजे ते जे सगुण रूप आहे, शब्द गुण हा सगुण आला की नाही, त्यामुळे हे बंदिस्त झालेलं असं आकाश आहे. घटाकाश मठाकाश याच्यामध्येही ते बंदिस्त होऊ शकतं. पण ते जेव्हा तत्वरूपानी असतं तेव्हा ते बंदिस्त नसतं. आमचे सद्गुरू तत्वरूपानी आहेत. त्यांना आदी नाही अंत नाही, ते परब्रह्म स्वरूप आहेत. ते सर्वत्र पसरलेले आहेत. कसे पसरलेले आहेत? गगनसुनी पोटी जेथे चंद्राची पघळे पुष्टी, ते चांदणे तेणेसी उठी आग जया, अंग जया, जयाचे कही. आता इथे पौर्णिमेचा चंद्र त्यांनी म्हटलेलं आहे. आता नेहमी उपमा घेताना अशी व्यापकच त्यांनी घेतली, कारण सद्गुरूंचं वर्णन आहे. हा पौर्णिमेचा चंद्र जो आहे तो चांदीच्या ताटलीसारखा दिसतो. अगदी चकचकीत चांदीचं स्वच्छ ताटली आपण जर नवीन घेतली, मुलांना जेवायला देतो, इथे त्यांनी दिलंय त्याप्रमाणे ती ताटली जी आहे ती जशी पसरत जाते, म्हणजे त्याचं तेज जसं सगळीकडे पसरतं चांदीचं, तसं चांदीचं का म्हटलंय, कारण हे चंद्राची उपमा आहे. सूर्याची असते तर सोन्याचं म्हटले असते, इथे चंद्राची उपमा आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय पौर्णिमेचा चंद्र जसा चांदीच्या ताटलीसारखा दिसतो, कारण आम्हाला तेवढंच पाहता येणं शक्य आहे. त्याचा प्रकाश जेव्हा पसरतो त्यावेळेला तो प्रकाश गगना एवढा मोठा होतो.
तर चंद्र आहे म्हणून चांदण्या दिसतात. आणि हा चंद्र पाघळत 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 एवढा मोठा होत जातो, म्हणजे त्याचं तेज पौर्णिमेच्या दिवशी एवढं प्रकट होतं की संपूर्ण आकाश व्यापून टाकतं. या चंद्राच्या पृष्ठदेहातून स्त्रवण म्हणजे त्याचे सगळं तेज पसरतंय, ते अत्यंत शीतल आणि मुलायम असं म्हणून चांदीची उपमा दिलेली आहे. ह्या प्रकाश रूप उटीनी, म्हणजे ही प्रकाशाची उटीच जवळ त्यांनी लावलेली आहे अंगाला, आणि त्यामुळे त्यांनी सगळं अंग माखून घेतलेलं आहे. उटी लावल्यानंतर सुगंध पसरतोच, आणि उटी लावल्यानंतर ते तेज आणखीन उजळतं असंही म्हटलं जातं. आणि ते सगळ्या जगालाही व्याप्त, आधी ते आकाशाला व्याप्त केलंय, आणि आकाशातून आपल्याला इथे पण तो प्रकाश पडतो ना चंद्राचा, अत्यंत म्हणजे औषधी प्रकाश आहे बरं तो. तर त्यामुळे त्या ह्याच्यात नको, आपण मागे हे पाहिलेलं आहे. त्यामुळे हे सगळं जगाला व्याप्त आणि अख्खं विश्व पोटात सामावून घेतं. सर्व गगन उल्हासित होऊन जातं त्या स्वादामुळे, त्या सुगंधामुळे, त्या प्रकाशामुळे जग सुद्धा प्रसन्न होऊन जातं. तसे आमचे सद्गुरू आहेत. इथे ही सगळी वर्णनं माऊलींच्या काव्याची प्रतिभा दर्शवणारी आहेत. कवी कल्पना आहेत ह्या, पण कवी कल्पना असल्या तरी त्या या सद्गुरूंशी निगडित करून सर्व गगनाला उल्हासित करणारे असे चंद्रासारखे माझे सद्गुरू आहेत. आणि चंद्राच्या शीतलतेची झालर त्यांनी त्याला लावलेली आहे. ते म्हणतात आमचे सद्गुरू कसे अगदी शीतल आहेत, शांत आहेत, ती झालर त्यांनी लावलेली आहे. पण तरी सुद्धा हे सद्गुरू चंद्रासारखे शीतल असले तरी तेजोमय सुद्धा आहेत, अत्यंत तेजस्वी आहेत. पण त्यांचं तेज जेव्हा ते सद्गुरू शिष्याच्या बरोबर असतात तेव्हा ते चंद्रासारखं शीतल तेज टाकत असतात. एरवी ते कदाचित सोन्यासारखं भयंकर रूप पण धारण करत असतील, पण सहसा ते करत नाहीत. शिष्यांच्या बाबतीत तर मुळेच नाहीत. ते हे सगळं जे आहे ते चंद्राच्या शीतलतेसारखं तेज त्यांचं आहे, पण तरी सुद्धा हे तेजोमय असे, स्वसंवेद्य असल्यामुळे तेजोमय असे आहेत. आणि हे तेजोमय म्हटलंय, त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर अरविंदांच्या कथेमध्ये वाचलेलं आहे. ते शिक्षण संपवून जेव्हा भारतामध्ये आले, गेटवे ऑफ इंडिया त्या ठिकाणी जेव्हा ते आले ना, तेव्हा एक प्रचंड लोळ असा त्यांचा तेजाचा लोळ त्यांच्या शरीरात शिरला. अशा पद्धतीचं वर्णन आहे. ती कथा खूप छान आहे. पण गेटवे ऑफ इंडियाच्या इथे आल्यावर, भारतात त्यांना काम करायचं होतं, त्यामुळे गेटवे ऑफ इंडियाच्या इथे आल्यावर एक तेजाचा लोळ असा त्यांना पूर्ण दिसला. आणि तो लोळ जो शरीरात शिरला तो तत्क्षणी त्यांना झेलणं जरा अवघड झालं. अर्थात त्यांच्यामध्ये ते सहन करण्याची क्षमता होती. ते सावरले, आणि ते सावरल्यानंतर त्यांनी ते तेज ग्रहण केलं. हे तेज त्यांना प्राप्त झालं. सद्गुरू हे म्हणजे प्रकाशाची तिरीप नाहीये, प्रकाशाचा तेजाचा लोटच ते पाठवून देतात. शिष्याची सहन करण्याची ताकद आधी ते शिष्यामध्ये निर्माण करतात, आणि मग तो लोट जो आहे तो तेजाचा तिथे पूर्णपणे पाठवून देतात, आणि शिष्य ते ग्रहण करतो. हेच ज्ञानाचं विज्ञान होऊन जातं. असे हे जे सद्गुरू आहेत ना, ते सद्गुरू आपण जर विचार केला तर ते फुलाच्या दृष्टिकोनातनं पुढचा दृष्टांत देतात. आता एक गगन, चंद्र हा झाला दृश्य, पंचविषय आहेत ना, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे रूपाचा विषय झाला समजा. आता ते गंधाचा विषय मांडतात आपल्याकडे, फुलाचं उदाहरण देऊ. आणि हा फुलाचा जो दृष्टांत दिलेला आहे ना, तो फुलाला वेगळीच कल्पना केली, आपण ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. हे काव्य समृद्ध आहे. त्यामुळे फुलाला सुद्धा आपलाच वास घेण्याची इच्छा व्हावी. आता आपलाच आपण वास घेणं, आता वास घेणं ही खरं म्हणजे आपल्या दृष्टीने बघितलं तर प्रवृत्ती आहे की नाही, पण आपलाच आपण वास घेणं ही प्रवृत्ती नाही. प्रवृत्ती कुणाला म्हणतात? जे आपल्याकडे नाही ते घेण्यासाठी जी वृत्ती निर्माण होते त्याला प्रवृत्ती असं म्हणतात.
आम्हाला फुलाचा सुगंध घ्यायचा असतो, जो आमच्याकडे गंध सुगंध नाहीये तो गंध आम्ही फुलाकडनं घेतो, म्हणजे दुसऱ्याकडनं घेतो, तेव्हा आमच्यामध्ये वास घेण्याची प्रवृत्ती निर्माण होते. पण फुलाला त्याचाच वास घ्यायचा आहे, दुसऱ्या कोणाचा वास घ्यायचा नाहीये, ही प्रवृत्ती नाहीये. हे लक्षात घेऊन मग आपल्याला तो दृष्टांत पाहावा लागेल. कारण इथे त्यांनी असं म्हटलंय नाकही त्यालाच व्हायला पाहिजे. आपण ती ओवी नंतर व्यवस्थित बघूच या, पण त्याच्या मागची पार्श्वभूमी समजावून घेऊ, की ते त्याला काय म्हणायचंय, तूच वास आहेस ना, मग आता घाणेंद्रिय सुद्धा तूच हो, म्हणजे नाक सुद्धा तूच हो. आता ह्याला दुसऱ्याकडनं या फुलाला काहीच घ्यायचं नाहीये, त्याचा त्यालाच आनंद घ्यायचा आहे. म्हणजे सुगंध आपलाच आहे, फूल तेच आहे आणि नाकही तेच आहे, म्हणजे सगळं तोच आहे. हाची आपण या आपण, हा जो होत आहे ना, या चैतन्याला सृष्टी रूपाने विविध प्रकारांनी लहरावं लागतं, त्यातला आनंद उपभोगावा असं वाटतं. हे जे चैतन्य, ब्रह्म चैतन्य म्हणजे परब्रह्माचं तत्व स्वरूप जे चैतन्य आहे, त्याला सुद्धा असंच वाटलं ना, की आपलाच आपण आनंद घ्यावा आणि तो उपभोगावा, म्हणून तोच तर सर्व झाला आणि सर्वांमध्ये त्यांनी चिद्विलास केला. हे जे आहे असे आमचे सद्गुरू आहेत, हा भाव त्यांना प्रगट करायचा आहे. म्हणून ते 75व्या ओवीमध्ये म्हणतात, फुलांचा दृष्टांत देऊन, तैसे निवृत्तीपणासी कारण हाची आपण या आपण, घेयावया फूलची झाले घ्राण, घ्राण म्हणजे नाक, आपुली धृती. आता ज्याप्रमाणे आपलाच गंध घेण्यासाठी फुलालाच घ्राणेंद्रिय म्हणजे नाक व्हावं लागलं, आता त्याचा तोच झाला की नाही. उदाहरणार्थ, शांत सागर आहे काय आणि लाटांचा समुद्र आहे काय, दोन्ही पाणीच आहे ना. इथे काहीही जन्माला येत नाही, दोन्हीही पाणीच आहे आणि काही मरत पण नाही, म्हणजे काही जन्माला येत नाही, काही नाशही होत नाही. हा केवळ त्या जललहरींचा खेळ असतो. तसा हा चैतन्याचा सगळा खेळ आहे, जो सृष्टी रूपामध्ये चाललेला आहे. त्यामुळे फुलाला असं वाटतं की मी किती सुगंधित आहे, म्हणून त्यांनी आपलाच आपण वास घ्यायचं ठरवलं. आता मीच माझा वास का नाही घ्यायचा, बाकी सगळे घेतात, मग मीच माझा का नाही घ्यायचा. मग म्हणजे ठीक आहे, तूच नाक हो, तूच सुगंध हो, तूच फूल आहेस, आता घे आपला आपण, आपला आपला वास. आपण पया आपण, आपलाच स्वानंद आपणच घ्यायचा आहे, असे हे आपलाच आनंद आपल्यामध्ये भोगणारे निवृत्तीनाथ आहेत. इथे वस्तूचा उपभोग घेणारा भोगता नाहीये, इथे समोर भोग्य वस्तू नाहीये आणि ते भोग घेण्याची प्रक्रिया काय नाही, कारण तेच नाक आहेत, तेच सगळे आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग, तोच आनंद आहे, तेच तरंग आहे, तेच पाणी आहे. त्याप्रमाणे हे सगळं उपभोक्ता, भोग्य वस्तू आणि भोग सगळे तेच झालेले आहेत. हे सगळे त्रिपुटी नाहीच आहे, दुसरं कोणी नाहीच आहे इथे. त्यासारखं त्रिपुटीच इथे नाही, म्हणून आपल्याच आनंदामध्ये सदा डुल्लत राहणारा, त्रिपुटीच्या पलीकडे असणारा द्वैत असलं की त्रिपुटी असते. आमच्यामध्ये द्वैत आहे म्हणून आमच्यात त्रिपुटी आम्हाला लागते, आणि त्रिपुटी लागते म्हणून आम्ही दुसऱ्याच्या गोष्टी उपभोगण्याचे प्रवृत्ती आमच्यात निर्माण होते. इथं दुसरं कोणी नाहीच आहे, त्यांनी त्यालाच निर्माण केलंय, त्याच्यातच तो गेलाय आणि त्याच्यातच तो आपला आनंद उपभोगतो. या चराचरामध्ये सामावून हा त्याचाच आनंद तो घेतोय. हे आनंदाचे डोही आनंद तरंग आहे. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलेलं आहे, आपण पया आपण या आपण, हा अनुभव सुद्धा आपला आपणच घ्यायचा असतो. हेही तितकंच पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. अशा पद्धतीने हे त्यांनी सद्गुरूंचं वर्णन केलं. आणि इथे गंध हा भाग इथे त्यांनी घेतला. पहिलं जे घेतलं ते रूप घेतलं, आता त्यांनी गंध घेतलं. पहिलं जे आहे ते चंद्राचं शीतल चांदण्या स्पर्श घेतला. आता त्यांनी पुढचं जे दृष्टांत घेतलेलं आहे तो आरशाचा नेहमीप्रमाणे दृष्टांत घेतलेला आहे. आपलं मुख आपण पाहतो तशा पद्धतीने घेतलेला आहे. हा घेताना त्यांनी म्हटलंय, दिठी मुखाची ये बरवे, पाठी कडून जय पावे,
तै आरसे धांडोळावे लागती काही. आता बघा, आपण मुरडनिया हे गुलाबराव महाराजांची आपण एक हे पाहिली होती. त्याच अनुषंगाने हे पुढे घेतलेलं आहे. खरं म्हणजे तेही आपल्याला आठवतच असेल. आता इथे आपलंच मुख आपल्याला पाहायचंय. आपल्याला नाही हो पाहता येत, आपण द्वैतात राहणारे आहोत ना. आपल्याला गरज असते आरशाची. आमचंच मुख आम्हाला पाहायला आम्हाला आरसा लागतो. आम्हाला द्वैत आहे म्हणून त्रिपुटी लागते, आणि त्रिपुटी द्वैतातच असते. पण आपल्याला ते आरसे शोधायची गरज नाही असं इथे सांगतात. मी माझ्या डोळ्यांनी बाहेरचं सगळं बघू शकते, बाहेरचं बघू शकते, समोरचं बघू शकते, अगदी कल्पनेतलं सुद्धा स्वप्नात बघू शकते. ही सवय आहे आमची. त्यामुळे आम्हाला बाहेरचं बघता येतं, पण आपल्यालाच आपण आतमध्ये बघायचं काय अवघड आहे हो, नाही का? माझी डोळ्यांची क्षमता आहे, कारण त्या भगवंतानी मला ही दृष्टी लहानपणीच दिलेली आहे, जन्मताच दिलेली आहे. पण मी त्याच्यावर पांघरून घालून ठेवलंय. मी बघतच नाही, मी नेहमी बाहेरच बघते. त्यामुळे ते असं म्हणतात की आपणच आपली दृष्टी आतमध्ये वळवून घेतली म्हणजे आपण अंतर्मुख झालो, तर माझं स्वस्वरूप मी पाहू शकेन. पाहावे आपण असे आपण पुन्हा. आता हे विश्व जे आहे ते ज्याच्या एका नखामध्ये सामावलेलं आहे असं म्हटलं जातं. एकांशेन स्थितो जगत, है ना? तर त्यामुळे हे विश्व ज्याच्या नखामध्ये सामावलेलं आहे तो परमेश्वर संपूर्ण मिळावा हे सामर्थ्य सद्गुरु आपल्यामध्ये निर्माण करतो. आता साधनेला मी हे नखामध्ये सामावलेलं आहे असं का म्हटलं? कारण आपण जेव्हा साधनेला सुरुवात करतो तेव्हा सद्गुरु आपल्याला सांगतात किंवा वेगवेगळे संत आपल्याला सांगतात की साधनेला सुरुवात करताना आपण एक उदाहरण म्हणून म्हणतोय, श्रीकृष्णाच्या नखापासून सुरुवात करावी. भागवतात सांगितलेलं आहे श्रीकृष्णाच्या नखापासून सुरुवात करावी आणि हळूहळू हळूहळू भक्ती मार्गाने जावं आणि मग कुठपर्यंत पोहोचायचंय? नखापासून सुरुवात करत 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 त्याच्या बासरीपर्यंत जावं. तिथे अमृतत्व भरलेलं आहे. ते जे अमृतत्व त्या बासरीमध्ये भरलेलं आहे तिथपर्यंत पोहोचावं असं या विद्यानंद स्वामींच्या पुस्तकातच त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे हे जे आहे ते तिथपर्यंत पोहोचा, हळूहळू हळूहळू आपल्याला पोहोचायचंय. आपोआपच आपल्यामध्ये बदल होत जातो. समर्थही तेच सांगतात, जयासी वाटे सुख व्हावे तेणे रघुनाथ भजनी लागावे. हे भजन करण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामुळे हे जे आम्ही आमची दृष्टी प्रगल्भ करतो नखापासून सुरुवात करून बासरीपर्यंत आणि मग त्या मुखापर्यंत, आणि मुखापर्यंत गेल्यावरती त्याच्याशीच एकरूप होऊन जातो, कारण ते अमृतत्व आमच्यामध्ये येतं. हा अमृताचा अनुभव आम्ही घेऊ शकतो असं सांगितलेलं आहे. संपूर्ण विश्व पाहू शकणारी अशी ही दृष्टी आहे. ती अंतर्मुख करणं म्हणजे अंतरसाधना करणं, अंतरंग साधना ज्याला म्हणते ती. आपली सर्व इंद्रिय जी आहेत ना ती खरं पाहिलं तर चैतन्याच्या अधीन आहेत की नाही? इंद्रिय आहेत हो, मला सुद्धा डोळे आहेत, डोळा जड आहे, पण दृष्टी हे चैतन्याने प्रभावित झालेली असली तर आपल्याला समोरचं दिसतं. नुसता डोळा असून उपयोग नाही, आतमध्ये ती शक्ती असावी लागते. ती शक्ती म्हणजे दृष्टी आणि ती शक्ती म्हणजे चैतन्य. म्हणजे इंद्रिय ही चैतन्याच्या अधीन आहेत. मग जर चैतन्य आहे तर आम्ही फक्त हे चर्मचक्षु वापरतो, बाहेरचं बघतो, पण ते ज्ञानचक्षूंनी आम्हाला अंतर्मुख होता येतं आणि आपलंच आपल्याला मुख पाहता येतं. आपलंच आपल्याला मुख पाहता येतं म्हणजे आपल्यालाच आपला खरा मी शोधता येतो. माझ्यामध्येच ते आत्मतत्व आहे हे शोधता येतं, स्वसंवेद्य आहे ते जाणवतं. आणि येत आहे ना? आवाज गेला मध्ये. आवाज गेला का? एक दोन वाक्य बघा बरं, आवाज येतोय? हो व्यवस्थित आहे. ओके, मध्येच काहीतरी कट झाला एकदम. ओके, तर हे जे आहे ते आपलंच आपण अंतर्मुख होऊन साधना करायची, ती त्यांनी सांगायची, आणि हा अनुभव आपलाच आपण घ्यायचा. अशा पद्धतीने त्यांनी सांगितल्यानंतर
मग पुढचा दृष्टांत ते देतात. तो दृष्टांत देताना त्यांनी अशा पद्धतीने दृष्टांत दिलेला आहे की की राती हन गेल्या. हन हे पादपूरक आहे बरं का, म्हणजे ते पादपूरक म्हणजे ते व्यवस्थित काव्य स्वरूपात येण्यासाठी काही शब्द जे वापरले जातात ते म्हणून पादपूरक असं त्याला म्हणतात. तो सगळा लय जी आहे ती साधण्यासाठी की राती हन गेलिया दिवस हन पातलिया काय सूर्य पण सूर्या होवावे लागे. आता प्रकाशित करणारा जो सूर्य आहे किंवा हा आत्मा आहे तो आपल्याला म्हणजे ह्याच्या मागची कल्पना मी सांगते आधी की आपलं आत्मतत्व आहे ते स्वसंवेद्य आहे, ते प्रकाशित होणार आहे, पण आपल्याला दिसत नाही ना. हो, आपल्याला दिसत नाही कारण आम्ही अज्ञानात आहोत. आता बघा, आपण जेव्हा अंतर्मुख साधना करायला लागतो तेव्हा ते आपल्याला दिसतं, कारण आम्ही त्या आत्मज्ञानाच्या पर्यंत जायला सुरुवात करतो. सर्वसामान्य प्रमाण जर बघितलं तर हा प्रकाशित करणारं आत्मतत्व आम्हाला दिसत नाही. हा दोष आमचा नाही बरं का, असं आपण आता तरी म्हणायला काही हरकत नाही. कारण आपण बॅटरी घेतो, बॅटरी ज्या वेळेला लावतो तेव्हा प्रकाश आम्हाला दिसतो हो, आणि त्या प्रकाशात आम्ही सगळं बाहेरचं बघतो, काय काय कुठे कुठे ठेवलंय ते. बॅटरीच्या प्रकाशामध्ये हे सगळं दिसतं, पण बॅटरीचे सेल आम्हाला दिसतात का? ते सेल आहेत म्हणून प्रकाश आहे, ते आत्मतत्व आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत. पण आम्ही जिवंत आहे हे आम्हाला दिसतं, कारण आम्ही त्या देहबुद्धीमध्ये वावरत असतो. पण आतला जो सेल आहे ना, तो आत्मतत्वाचा सेल आहे, तो आम्हाला दिसत नाही, कारण आम्ही बाह्य दृश्यामध्ये रमणार आहोत. नित्य चैतन्य असं जे प्रकाश रूप आहे त्या प्रकाशामध्ये हे सूर्य चंद्र सुद्धा प्रकाशित होतात, त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात, त्याच्याच प्रकाशाने आम्ही प्रकाशित होतो. मी आहे हे मी का सांगते की त्याच्या प्रकाशाने सांगते. मी तुम्हाला दिसते, तुम्ही मला दिसते, हे त्याच्या प्रकाशामुळे दिसतोय. जर त्यांनी त्याचा प्रकाशच काढून घेतला, बॅटरीतले सेलच काढून टाकले, तर बॅटरी लागेल का? तर लागणारच नाही. हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी इथे पुढे असं म्हटलेलं आहे, राती हन गेलिया दिवसा हन पातलिया काय सूर्य पण सूर्या होवावे लागे. अहो रात्र गेल्या, आता सूर्याचा वेगळ्या दृष्टिकोनातून दृष्टांत दिलेले. रात्र गेल्यानंतर सूर्याला काही असं म्हणावं लागत नाही, रात्र गेली का, बरं बरं मी आता सूर्य होतो, आणि मग सूर्य होऊन तयार होऊन प्रकाशित होऊन मग मी येतो बरं का. म्हणजे मग कसा हा अंधार सगळा घालवून टाकतो आणि मग दिवस होईल. रात्र जायला लागलीये का, मग मी आता येतो, सगळी तयारी करतो, कपडे बिपडे घालतो, तेजबीज घेतो आणि येतो. असं त्याला काही करावं लागत नाही. अहो तो सूर्यच आहे, तो तेजस्वीच आहे, तो स्वप्रकाशितच आहे, त्याला वेगळा प्रकाश घेऊन यायचंय, अमक करून यायचंय असं काही करावं लागत नाही. तो आला कीच आपोआप सगळा अंधार नष्ट होतो. सद्गुरूंना शिष्याचं अज्ञान नष्ट करण्यासाठी काहीही करावं लागत नाही, त्यांना काही करावं लागत नाही. त्यांनी बोध केला की आपोआपच सगळं झालं. हा बोध करण्यासाठी सुद्धा शिष्याची तयारी असली की तो बोध सुद्धा त्यांच्या कृपेने आपोआप होऊन जातो. त्यांना वेगळं करावं लागत नाही, कारण ते बोध स्वरूपच आहे. तिथं गेल्यावरती बोध होतोच, जसं सूर्याला काही करावं लागत नाही त्याप्रमाणे. म्हणून बोध्य बोधोनी घेते प्रमाणे साधुनी. पुढच्या ह्याच्यात म्हटलेलं आहे घेते म्हणजे ग्रहण करणे. म्हणून बोध्य बोधोनी घेते प्रमाणे साधुनी ऐसा नव्हे भरवसेनी गोसावी. हा जो गोसावी समोर बसलेला आहे निवृत्ती नगराचा सम्राट म्हणून गोसावी, हा निवृत्ती नगराचा सम्राट चक्रवर्ती असणारा हा जो सद्गुरू आहे त्याचं गोसावी त्याला म्हटलेलं आहे. त्याचं वैभव अलौकिक आहे, आणि ते चक्रवर्ती वर्णन, आपण चक्रवर्ती राजाचं वर्णन करतो ते लौकिकातलं असतं, त्याचं राज्य एवढं, त्याचं अमक एवढं, तमक एवढं, ते नाही, हे अलौकिकाचं वर्णन आहे. त्यामुळे गो म्हणजे इंद्रिय, ती इंद्रिय ज्याच्या अधीन आहे, आमची सुद्धा इंद्रिय आम्ही सद्गुरूंच्या अधीन करून टाकली तर आम्हाला अलौकिक वैभव मिळतं.
दुसरं काही करावंच लागत नाही. ह्या सद्गुरूंचं अलौकिक वैभव कसं आहे हे जर एका ओळीत किंवा 2 ओळीमध्ये, एका ओळीमध्ये आपल्याला बघायचं झालं तर दासगणू महाराजांची पोथी काढायची. गजानन विजय मध्ये ते म्हणतात, अवघी वने ही बगीचा, अवघी वने हा बगीचा, पलंकजाचा मेदिनी, अष्टौ सिद्धी दासी परी, राबतात त्याचे घरी, तो न तुमची पर्वा करी, त्याचे वैभव निराळे. हे आपल्या वैभवाची त्याला काही पर्वाच नाहीये, कारण हे शुल्लक लौकिक वैभव आहे. राजे रजवाड्यांचं सुद्धा ते नश्वर आहे. पण ह्याचं जे वैभव आहे, अवघी वने हा बगीचा, पलंग ज्याचा मेदिनी, सर्व भूमी, अष्टौ सिद्धी दासी परी, राबतात त्याचे घरी, तो न तुमची पर्वा करी, त्याचं जे वैभव आहे ते अलौकिक आहे. आणि हा गोसावी जो आहे, ह्या इंद्रियांवरती सर्व सामर्थ्य गाजवणारा असा हा गोसावी जो आहे, गोसावी मागे आपल्याला शब्द येऊन गेलेला आहे, तोच आपण इथे त्यांनी पुढे वापरलेला आहे. ते साक्षात सद्गुरु शंकर आदिनाथ आहे. तो मंगल शिव आहे. ते परब्रह्म स्वरूप शिव आहेत, साक्षात परब्रह्म आहेत. अशा तऱ्हेने त्यांचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. आणि हे साक्षात सद्गुरु असल्यामुळे, हे साक्षात परब्रह्म असल्यामुळे, त्या परब्रह्माजवळ जेव्हा तुम्ही साधना करून तिथपर्यंत पोहोचता, शास्त्राभ्यास झालेला असतो, सद्गुरु कृपा झालेली असते, आणि त्याच्यानंतर ते सद्गुरु तुम्हाला चांद्रशाखा न्यायाप्रमाणे ते दाखवतात. त्याचं म्हणजे ही सद्गुरु कृपा होते. त्यावेळेला आपोआपच आपण त्याच्याशी एकरूप होऊन जातो आणि त्या अमृताचा अनुभव घेतो, कारण हे सद्गुरु परब्रह्म तत्वच आहेत. हे सगळं त्यांनी इथे शेवटच्या ह्या 10 ओळ्यांमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात, ऐसे कर्ण याविण, ऐसे कर्ण याविण, कर्ण म्हणजे इंद्रिय, कर्ण याविण स्वयंभची जे निवृत्तीपण, तयाचे श्रीचरण वंदिले ऐसे. आता हे वंदन कसं केलेलं आहे तर सद्गुरु स्वतःच्या सिद्ध भावात, म्हणजे निवृत्त, दुसऱ्याकडनं मिळालेल्या प्रवृत्ती सोडून आलेलं वगैरे नाही, तर सिद्ध, स्वयंसिद्ध असलेलं, स्वसंवेद्य असलेलं असं जो निवृत्ती भाव आहे, त्या निवृत्ती भावामध्ये असलेले माझे जे सद्गुरु आहेत, त्यांचं चरण मी धरलेलं आहे आणि त्यांना मी वंदन करतोय. कारण कर्ण याविण, कारण ते त्यांना ती इंद्रिय, त्यांच्यामध्ये इंद्रिय आहेत ती आम्हाला हे बाहेर सगळं दाखवतात ना, आता जसं सांगितलं त्याप्रमाणे ही बाहेरच दाखवतात, पण ते इंद्रिय रहितच आहेत. इंद्रिय रहित आहेत म्हणजे ते निर्गुण आहे, ते स्वयंभू आहे, ते स्वसंवेद्य आहे, मुळातच ते निर्वृत्तीचे आहेत. हे जे सगळे आहेत ते इंद्रियाविण आहेत. देही असून विदेही ज्याला आपण म्हणतो, ते त्यांचं निवृत्तीनाथ हे माझ्या समोर बसलेले स्वरूप आहे. पण मुळात हे सद्गुरु तत्व हे आत्मतत्व आहे, ते परब्रह्म तत्व आहे. आत्मतत्व म्हणून ते आमच्यात राहतं आणि बाहेर ते ब्रह्मांडामध्ये सद्गुरु तत्व म्हणून राहतं. अशा या सद्गुरूंचे चरण मी दृढ धरलेले. चरण धरल्यानंतर आपोआपच नखापासून सुरुवात करून त्या नखापर्यंतच परत यायचंय आणि नखापासून पूर्ण प्रवास वरपर्यंत करायचंय, त्याच्याशी एकरूप व्हायचंय. मग नख काय आणि मुख काय सगळं एकच होऊन जातं. अशा या सद्गुरूंना मी वंदन केलेलं आहे, असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. आणि हे म्हणताना त्यांनी पुढच्या ओवीमध्ये, म्हणजे शेवटच्या ओवीमध्ये 80वी जी ओवी आहे, त्याच्यात थोडी पुढची सुरुवात केलेली आहे. आता ही सुरुवात करताना, आता ज्ञानदेवो म्हणे, आता ज्ञानदेवो म्हणे, श्री गुरु प्रमाणे येणे, फेडिली वाचारुणे चौ वाचांची, असं त्यांनी म्हटलेलं आहे. इथे हे सगळं त्यांनी वाचेमध्ये वर्णन केलेलं आहे श्री गुरूंचं. आता ज्ञानदेव म्हणे, श्री गुरु प्रमाणे येणे, फेडिली वाचारुणे चौही वाचांची. वाचा शब्द म्हणजे आपल्याला त्या वाचा सगळ्या माहिती आहेत, परापश्यंती, मध्यमा, वैखरी. आता इथे शब्द शरणागत आहे, ती वंद्यता त्यांनी म्हटली. म्हणजे हे पुढच्याची सुरुवात आहे. आपण त्यांना शब्दरूपाने बांधण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. ही खरं म्हणजे शब्दांना शरण जाऊन, त्या वाग्देवीला शरण जाऊन मी त्याचं वर्णन करण्याची सुरुवात केली आणि म्हणून मी त्या शब्द बंधनामध्ये अडकलो.
त्याशिवाय हे वर्णन आपल्यापर्यंत आलंच नसतं, कारण आम्हाला शब्दज्ञानच समजतंय फक्त, आणि ते शब्द पातळीवरच समजतंय. त्यांनी जर आत्मज्ञानाच्या पातळीवरनं आपल्याशी संवाद साधूच शकत नाही. म्हणून हे शब्द शरणागता जी आहे ती त्यांनी स्वीकारली, आणि ह्या शब्द बंधनामध्ये ते अडकले, त्या शब्दांना ते शरण गेले, आणि मग ही आम्हाला सगळी गुरुवंदना त्यांनी सांगितली. पण आता ते म्हणतायत ही पुढची सुरुवात आहे, सुतोवाच करतायत ते. त्यामुळे केवळ प्रणाम करून किंवा वंदन करून वाचेचं ऋण मी फेडलंय, असं त्यांनी म्हटलंय. त्यांना शब्दामध्ये बांधताच येत नाही हो, पण मी त्याला शब्दामध्ये बांधायचा प्रयत्न केलेला आहे, आणि म्हणून हे शब्दांचं ऋण मी घेतलेलं आहे, असं ते म्हणतात. कसं असतं, आपण आपल्या भावना शब्दातून व्यक्त करू शकतो. एरवी नॉर्मल कोर्समध्ये, व्यवहारामध्ये पण आपण ह्या भावना व्यक्त करतो, शब्दातनं व्यक्त करतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन बघितलं तर नेत्रातून भावना आपण स्पष्ट करू शकतो, भाव मुद्रेतून आपण प्रगट करू शकतो, आणि स्पर्शातून त्या आणखीनच प्रगट होतात. अशा हे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्या भावना प्रगट करायचे. पण नेत्रातून, भावमुद्रेतून किंवा स्पर्शातून प्रगट करणं हा सगळा नंतरचा अंतर्मुख साधनेचा प्रवास आहे. पण हे जेव्हा आपल्याला एकमेकांशी संवाद करायचा असतो तेव्हा शब्दच लागतात. तेव्हा नेत्र म्हणा किंवा भाव, हे स्पर्श ज्ञान वगैरे हे नसतं. प्रत्यक्ष जर दोन व्यक्ती एकत्र असतील तर स्पर्श ज्ञानाने ते होऊ शकतं, किंवा भावमुद्रेतनं कळू शकतं. म्हणजे ते जास्त प्रगट होतात. तिथे मौनाची भाषा असते, शब्द नसतात. पण इथे ते म्हणतात फेडिली वाचा ऋणे चौ वाचांची, म्हणजे चारही वाचांची. आता आतापर्यंत कुठेतरी थोडासा मला चत्वार वाणींचा अहंकार होता, की मी त्यांना शब्द ह्याच्यामध्ये बांधू शकेन, असं आपलं ज्ञानदेव म्हणतात. तो त्यांना कुठला आलाय अहंकार, आपल्याला समजावं म्हणून. कारण आपल्याला शब्द पांडित्याचा काही वेळेला अहंकार होतो, तो होऊ नये म्हणून हा दृष्टांत आहे. खरं म्हणजे ही त्याच्या मागची भूमिका आहे. त्यांना मुळेच अहंकार नाहीये, पण ते म्हणतात काय, मला या चत्वार वाणींचा अहंकार झाला होता हो, की मी यांचं वर्णन करीन, मी वर्णन करणारा, चारी वाणी माझ्यावरती प्रसन्न आहेत. सगळं फोल ठरलं, काहीही उपयोग झाला नाही. हे आमच्यासाठी आहे. शब्दांमध्ये आम्ही या असीमाला बांधून त्याला सीमित करू शकत नाही. हा प्रत्यय आल्यामुळे मी त्यांना फक्त मौनामध्येच वंदन करतो, आणि या चार वाणींमधून मुक्त होतो, असं त्यांनी सांगितलं. आता चार वाणींमधून मुक्त होतो असंही म्हणले, कारण हे चार वाणींचं ऋण त्यांच्यावरती आहे. ऋण जे आहे ना, ते आपण थोडं व्यावहारिक बघूया, की ऋण जे आहे ते आपण जरुरी करता घेतो, आणि ते उपकारक असतं. मला द्रव्य हवं असेल तर मी द्रव्याचं ऋण घेते, असं आपण लोन घेतो, आपण म्हणतो ना, तशा पद्धतीने. मग मला तिचा काहीतरी उपयोग करायचा असतो, त्याचा मला वापर करायचा असतो, हे उपकारक आहे. पण कुठलंही ऋण घ्या हो, त्याचं ओझं असतंच ना, ते फेडावं लागतं, व्याजासकट फेडावं लागतं, त्याशिवाय मुक्त होता येत नाही. अशी ऋण आपल्याकडे सांगितलेली आहेत ऋषीमुनींनी. ही वैदिक परंपरेमध्ये सांगितलेली आहे. माता पिता यांचं ऋण सांगितलेलं आहे, किंवा पितृ ऋण म्हणतो, ते जे आहे ते सांगितलेलं आहे. त्यातनं आपल्याला बाहेर पडावं लागतं, आणि हे बाहेर पडताना त्याचेही प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. तर ऋण कोणती आहेत? माता पिता किंवा पितृ ऋण ज्याला म्हटलं जातं, देव ऋण असतं, आणि ऋषी ऋण असतं. हे सगळं ऋण आहे हे आपल्याला माहिती आहे. हे वैदिक परंपरेप्रमाणे ही असणारी परंपरागत ऋण आहे. आता ही ऋण जी आहेत ती आपल्याला फेडावीच लागतात. इथे ह्यांनी मात्र त्या पद्धतीचा वापर करून चार वाणींचं ऋण असं म्हटलेलं आहे. मागची पार्श्वभूमी या ऋणां, त्यांचं वैदिक ज्ञान अपरंपार होतं, त्यामुळे वैदिक जे आहेत ते उपाय जे आहेत ते स्मृतिकारांनी सांगितलेले आहेत. वेदांचं अध्ययन करून ऋषी ऋणातनं आपल्याला मुक्त होता येतं, यज्ञ याग करून देव ऋणातनं मुक्त होता येतं, प्रजोत्पत्ती करून पितृऋणातनं मुक्त होता येतं. आणि हे सगळं जे आहे ते ऋणातनं मुक्त होणं गरजेचंच आहे. म्हणून ते म्हणतात फेडिली वाचा ऋणे. आता त्यांना वंदन करून मी
हे ऋण फेडलेलं आहे, मी चारही वाणीतून मुक्त झालोय, कारण आता मी निशब्द झालेलो आहे. आता मी हे वर्णन ह्यापुढे करूच शकत नाही. हे 4 वाणीतून ऋणमुक्त व्हायचंय. हे परापश्यंती वाणी आहे ना, ती ऋषीगणांची आतली परापश्यंती वाणी. कारण त्यांनी वेद, उपनिषद, वेदांत परिसस्पर्श जो आत्मतत्वाचा किंवा ब्रह्मतत्वाचा होऊन त्यांनी ते लिहिलेले आहेत. त्यामुळे परापश्यंती हे ऋण जे ते ऋषींचं ऋण आहे. म्हणून वेदांचं अध्ययन करून त्यातनं मुक्त होता येतं. मध्यमा जे आहे ना, ते आत्मज्ञानाचे आहे. आपल्या हृदयामध्ये तो आहे ना, मध्यमा हृदयापाशी आहे. त्यामुळे मध्यमेमध्ये तो हृदयापाशी आहे. त्या हृदयामध्ये पाहावे आपण, असे आपण करायचे. म्हणजेच आत्मज्ञान मिळवून देवांचं ऋण फेडता येतं. अंतरात्मा, थोरला देव ज्याला म्हटले, त्याचं ऋण फेडता येतं. आणि वैखरी वाणीतून व्यवहार ज्ञान आपल्याला म्हणजे माता पिताने शिकवलेलं असतं, त्याप्रमाणे वागून आणि पुढे संतती निर्माण होऊन तोच परंपरा पुढे नेणं, हे जे आहे हे पितृऋणातनं आपल्याला मुक्त होता येतं. अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. हा ऋण जे आहे ना, ते अत्यंत महत्वाचं आहे आणि ते फेडावंच लागतं. आणि ऋण न फेडणं हा कृतघ्नपणा आहे असं म्हटलं जातं. म्हणजे वैदिक शास्त्राच्या दृष्टीने. आता न फेडणारेही बरेच जण असतात, ते सोडून द्यायचं आपण व्यवहारामधले. पण इथे आपण ज्ञानाच्या पातळीवरनं विचार करतोय, म्हणून ते म्हणतात हे शब्दांचं ऋण मला फेडायलाच पाहिजे. ते मी आता फेडण्यासाठी मी मौनाच्या भाषेमध्ये जातो आणि आता त्यांना वंदन करतो, म्हणजे आपापच माझं हे चौही वाणींची ऋण जी आहेत ती फेडली जातील. असं सगळा विचार याच्या मागे त्यांनी मांडलाय. सद्गुरूंना वंदन करून मी ते फेडतोय असं ते आत्ता म्हणतात, असं ते आत्ता म्हणतायत. पण पुढच्या प्रकरणामध्ये मी सुटलो, मी मुक्त झालो असं म्हटलं तरी तसा मी त्यातनं सुटलो नाही असंही ते म्हणतात. कारण ते वाणींचं ऋण कसं फेडायचं आणि मी कसं फेडलं ते तुम्हाला सांगतो. म्हणून वाचा ऋण उत्तीर्ण, हे उत्तीर्ण होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून कारण तिथे अहम ब्रह्मास्मी ही वाणी आहे ना माझ्यामध्ये, मी ब्रह्म, तिथपर्यंत ते गेलेले आहेत. वाणींचा जो प्रवास आहे तो अहम ब्रह्मास्मी ही सुद्धा वाणीच आहे. त्याही ऋणातनं सुटल्यानंतर मग आपल्याला पुढचा प्रवास करता येतो. तो वाणींचा जो प्रवास आहे ते वाचा ऋण कसं फेडायचं हे आपल्याला त्यांनी पुढच्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. ते पुढचं प्रकरण आपण पुढच्या वेळेला पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.